कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हलवा मच्छीचा कालवण बनवणार आहोत। तर त्यासाठी ही मच्छी घेतलेली हलवा असे स्वच्छ धुवून घेतलेले मी तुकडे करून घेतलेले आहेत। हे घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे मी 2 चम्मच, हळद घेतलेले 1 चम्मच, मीठ घेतलेले चवीनुसार, कोकम घेतलेले 5-6, तेल घेतलेले आहे। हे मसाल्यासाठी साहित्य घेतले, एक कोथिंबीर घेतलेली मूठभर, एक हिरवी मिरची घेतलेली आहे, अर्धा इंच आलं घेतलेले आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे मसाला वाटून घ्यायचा आहे आणि हे सुक्क खोबरं भाजून मी मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेले आहे। पहिले आपण हिरवा वाटण करून घेऊया। एक कोथिंबीर घेते पहिली, लसूण, हिरवी मिरची आणि आलं हे वाटून घ्यायचं आहे आपल्या बारीक। आता आपण फोडणी करूया कालवणाला। आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती गरम करायला। तर कढई गरम झालेली आहे, मी तेल घालते। 2 चम्मच एवढे आपल्याला तेल घालायचं आहे। तेल थोडं गरम झाले, मी अर्धा चम्मच हळद घालते, मसाला घालते घरगुती कोळी मसाला छोटे 2 चम्मच। त्याच्यावरती आपल्याला हिरवा मसाला बनवून घेतलेला आहे तो घालायचा आहे। फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर भाजलेला पावडर केलेलं खोबरं घालायचं आहे। मिक्स करायचं चांगलं, पाणी घालायचं आहे। आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे, मी सध्या अर्धा ग्लास पाणी घालून एक चांगले मिक्स करून घेते। आता बाकीचे 1.5 ग्लास पाणी घालते। कोकम घालते, 5-6 कोकम घेतलेले आहेत। मीठ घालते चवीनुसार। आता हे कालवण चांगलं उकळून घ्यायचं पहिले, मग मच्छी सोडायची आपल्याला त्याच्यामध्ये। 3 ते 4 मिनिटात आपल्याला कालवणाला उकळी आलेली आहे। आता आपण मच्छी टाकूया याच्यामध्ये। आता आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूया मीडियम गॅस करून। आता 3 मिनिटं झालेले आहेत, आपण खोलून बघूया। आपलं कालवण चांगलं उकळले, झाकण ठेवल्यामुळे लवकर शिजते आपली मच्छी। आता ओपनमध्ये आपण फक्त 1 मिनिट चांगलं उकळून घेऊया, आपलं कालवण तयार होईल सर्व करण्यासाठी। आता 1 मिनिट झालेलं आहे, आपली मच्छी पण शिजलेली आहे चांगली आणि कालवण पण तयार आहे सर्व करण्यासाठी। थोडीशी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते। अशा प्रकारे आपल्या हलव्याचं कालवण तयार आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीमध्ये नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।